काय करा, सावध व्हा सावध व्हा. हे कोणी सांगितलं? संतांनी. संतांचं वाक्य खोटं तर ठरत नाही महाराज. तुम्हाला मी सगळा अभंग पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांना कळवळ्याने तुकोबरायांनी सांगितलं, आधी करून संतांनी, वाक्य कधी खोटं ठरत नाही. अहो जोपर्यंत हे वाक्य आहे ना तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे. जोपर्यंत संतांचं वाक्य फार घन आहे महाराज. देवाला ते बदलता येत नाही. देव, मी सांगून गेलोय मगाशी, देवाने किती आश्वासन देऊ द्या, बदल होतो, पण संतांच्या आश्वासनामध्ये नाही. म्हणून कर्माला सावध राहा. कर्म चुकता कामा नये. कर्म घडलं कोणाला? भीष्माचार्यांना. सकाळची वेळ आहे, लहान भीष्म आहे, बाण हातामध्ये आहे, क्षत्रिय आहेत ना. आता क्षत्रिय सुद्धा घरात करतात, ते विषय सोडून द्या. क्षत्रिय राहिलंच नाही. आता क्षत्रिय होते, बाणाने खेळत होते. खेळत असताना लहानस वय आहे, पळत पळत गेले. एक सरदार रस्त्याने चाललाय, बाणाच्या नोकाने उचलला आणि एकदम भिरकावून दिला, जाऊन फेसावरती पडला. अरे अंगामध्ये काटे शिरले. 6 क्षण तडफडला आणि 6व्या क्षणाला जीव सोडून दिला. कुणी? सरड्याने जीव सोडून दिला. कर्म घडलं भीष्माकडून. श्रीखंडीला पुढे केलं युद्धामध्ये आणि अर्जुनाने पाठीमागून बाण मारला. बाण सर्रकन आला आणि भीष्माच्या छातीमध्ये घुसला. बाहेर निघाला. भीष्म रथातून खाली पडले, कोसळले आणि अनेक बाण आले, अंगामध्ये घुसले. बाणाच्या शय्येवर भीष्म पडले. 6 महिने झाले, तडपडत होते, विवळत होते. एक दिवस शिल्लक राहिलाय मरणाचा. भीष्माने विचार केला, रडू लागले, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एवढं दुःख मनाला विचार करतात. भगवंताचा राहा गेला. कृष्णा समोर ये, मला तुला काही विचारायचंय. भगवान परमात्मा हजर झाले. बोला. भक्त होत्या भीष्म. भक्ताला सुद्धा कर्म चुकलं नाही. सावध होणं गरजेचं आहे. समोर श्रीकृष्ण उभा आहे. सांग कृष्णा, जन्मल्यापासून परमातेला माता मानले, कधी कुणाकडे वाईट दृष्टी नाही, खोटारडेपणा जीवनामध्ये नाही, पापाला शिवलं नाही. काय ही माझी अवस्था झाली? प्रश्न केला. श्रीकृष्णाने खाली मान घातली आणि कृष्ण बोलू लागले, तात ऐका, काही जीवनामध्ये पाप केलेला नाही, पण लहानपणी एक घटना घडली. त्या घटनेच्या मोबदल्यात तुम्हाला 6 महिने शरपंजरी पडावं लागले. कोणती घटना? लहान होते, सांगितलं. लहान असताना सरडा वाटेत चालला असताना तुम्ही बाणाने उचलला, फेसावरती टाकला, त्याच्या अंगात काटे शिरले. 6 क्षण तरपडला आणि गतप्राण झाला. 6 क्षण तरपडलेला. एका क्षणाचा मोबदला 1 महिना, असं 6 महिने तुम्हाला तरपडावं लागले. जर आशांची गत महान तपस्वी जर या कर्मामुळे 6 महिने तडपडून जर गतप्राण होत असतील, तर तुमची आमची काय कथा होईल? संध्याकाळी झोपल्या विचार करा. विठ्ठल म्हणून महाराज कर्म प्रधान आहे. कर्म सांभाळावं लागेल. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबा हो, पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा, ते अतिशय गोड आहे. विठोबा